सेवकरी परिवार की पहल से सावनेर शहर की सड़कों पर डिवाइडर और किनारे उगी झाड़ियां हटाई गई। आम्ही सेवकरी सावनेर पुलिस सब डिवीजन, हाईवे पुलिस, हितज्योति आधार फाउंडेशन और अन्य समाज सेवी युवाओं ने श्रमदान में हिस्सा लिया। हेटी पुलिस पोस्ट से सावनेर आने वाली सड़क पर लंबे समय से उगी झाड़ियों और पेड़ों को हटाने की मांग की जा रही थी, क्योंकि यह स्थान सड़क हादसों के लिए खतरा बन चुका था। 28 दिसंबर 2025 को सुबह 8 बजे सेवकरी परिवार और सहयोगी संगठनों ने युवाओं ने अपनी सामाजिक जिम्मेदारी निभाते हुए इन पेड़ों और झाड़ियों को हटाने का काम शुरू किया। सावनेर पुलिस, हाईवे पुलिस और अन्य अधिकारियों की मौजूदगी में सड़क पूरी तरह साफ की गई, ताकि भविष्य में किसी भी दुर्घटना से बचा जा सके। इस पहल से समाज में जागरूक नागरिक होने का संदेश दिया गया और सावनेर के नागरिकों को उम्मीद मिली कि उनकी सड़कों की सुरक्षा अब बेहतर होगी। या ठिकाणी अपघात जास्त होतात आणि हा ब्लॅक स्पॉट आहे आणि इथं जे झाडे आहेत बाबळीचे जे खूप वाढलेले आहेत रस्त्याच्या कडेला, त्यामुळे अपघात कमी होण्यासाठी हा नागरिकांच्या सहभागातून इथले जे झाडाची कटाई आहे, सेटिंग आहे, आम्ही करत आहे. चला, आपल्यासोबत आहे हितज्योती आधार फाउंडेशनचे, ज्यांनी हा जो स्पॉट आहे, आता कसं वाटेल आपल्याला हा स्पॉट एकदम क्लिअर झाल्यामुळे? हा झाडावरचे डिवायडरवरचे झाडं कटल्यावरचे वाहतूक करणारे बाईकवाले आहेत, त्यांना जे झाडं झुडपं लागत होते आणि जे रस्ता दिसत नव्हता, हा आता एका ग्रुपमुळे आणि सेवेकरी ग्रुपमुळे हा पूर्ण क्लिअर होऊन जाणार. सेवेकरी ग्रुपच्या आमच्याजवळ आहे, आपण त्यांच्याशी समजून घेऊया काय आपण हा जो एक कार्यक्रम घेतलेला आहे याला कशा पद्धतीने बघता आपण? नमस्कार. बऱ्याच दिवसापासून या रोडबद्दल वारंवार पत्रव्यवहार तिथच्या स्थानिक लोकांकडून झालेला आहे, पण प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नव्हते. आता प्रशासन याच्यावर लक्ष देईन, पण ते किती दिवसात लक्ष देईन हे काही ठरवलं नव्हतं. आणि स्पॉटला लक्षात घेता आपण आपल्या सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून हे समाजकार्य घडून आणलंय. आपल्यासोबत हेटीचे सरपंच सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण इथे ट्रॅक्टर वगैरे उपलब्ध करून दिलं. भूषण भाऊच्या माहितीनुसार नेहमी वारंवार सूचना करूनही यांनी काही अजूनपर्यंत दखल घेतली नाही आणि हे याच्यामुळं पुढचं वाहतूक दिसत नसल्यामुळं धोक्याचा निर्माण तयार होत होता. आणि त्याच्यामध्ये हे जे रोडमध्ये जे फट पडली आहे याच्यामध्ये बी यांनी काँक्रीटिंग करायला पाहिजे होतं, अजूनपर्यंत केलं नाही. काही वाहतूक याच्यामध्ये फसून पडले आणि ते धोका निर्माण झाला आहे. श्रमदानातून हे कार्य होऊन राहिलं, आपल्याला कसं वाटून राहिलं? नाही, खूप छान आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे. जसं ज्या पद्धतीने आपण अपघातासाठी आळा घालू शकतो, यासाठी आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाबद्दल मला खूपच छान वाटतं. आणि एवढे सगळे जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी इथे सगळे आपल्या जोमाने काम करतायत आणि सगळ्यांचं इथे सहकार्य आहे. पोलीस प्रशासनाचं आहे सहकार्य आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप फक्त मनोरंजनासाठी नाही तर समाजासाठी काम करतं, असा या सेवेकरी ग्रुपने एक कार्य करून दाखवलेलं आहे. काय म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद करतो की आम्ही जो सावनेरला सेवेकरी ग्रुप चालवतो तो निव्वळ व्हॉट्सअप ग्रुप नाही, गुड मॉर्निंग गुड नाईट नाही, तर लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तो ग्रुप चालवला आहे. रुग्णसेवा असो की रोडची सेवा असो की कोणाची मृत्यू असो की कोणाचं काही असो, आम्ही त्या सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून एका व्हॉट्सअपच्या मेसेजाने संपूर्ण तालुक्यात. आपल्यासोबत राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीस निरीक्षक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम, हा जो स्पॉट आहे एक डार्क स्पॉट बनलेला होता आणि आपण सगळ्यांनी मिळून हा उपक्रम राबवून राहिलेला, याच्यामध्ये आपल्याला काय? हा खरंच खूप छान आणि सुप्त उपक्रम आहे. हे झाडं बऱ्याच वर्षापासून रोपट्याची वृक्ष झालेली आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अलीकडचं पलीकडचं दिसत नाही, त्यामुळे अपघात होण्याचे तर खूप जास्त चान्सेस आहे. या उपक्रमामुळे अपघात तर कमी होणारच आहे, परंतु ते सौंदर्यीकरण सुद्धा होईल एका प्रकारे रस्त्याचं, आणि ते दिसायला सुंदर दिसेल आणि नागरिकांना सुद्धा येण्या जाण्याला काही अडचण होणार नाही. आणि हा खरंच उपक्रम इतका छान राबवला आहे, त्यामुळे जे
आपले सामाजिक कार्यकर्ते आहे भूषण, मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानते की तुम्ही आमच्या हिटीपासून ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आमच्या हिटीच्या पण सौंदर्यीकरणात भर पडत आहे. थँक्यू. न्यूज एक्सप्रेस के लिए सावनेर से किशोर ढूंढले की खबर.